शेतकरी मित्रांनो, जेव्हा हा जालना खामगाव मार्गे कोणत्या मार्गे जाणार आहोत हे 3Dच्या मॅपच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर आपण सुरुवात करूया. जेव्हा आपण जालन्याहून बाहेर निघणार आहे त्यावेळेस आपल्याला पीरकल्याण आणि धारकल्याण या 2 गावांच्या मधातून आपल्याला हा रस्ता जाताना दिसतो. या 2 गावाच्या शिवारामधून आपल्याला हा रस्ता जाताना दिसतोय आणि आपण जर याच पद्धतीने जर समोर आलो तर आपल्याला या ठिकाणी बघू शकता. बघा, हा जो रस्ता आहे हा रस्ता या ठिकाणी समृद्धी महामार्ग आहे. हा समृद्धी महामार्ग आपण क्रॉस करणार आहोत. ओके, समृद्धी महामार्ग क्रॉस केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी वरुड आहे. वरुडच्या शिवारातून हा रस्ता जाणार आहे. वरुडच्या शिवारातून हा रस्ता गेल्याच्या नंतर जर आपण पुढं बघितलं तर बघा, थोडा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडाफार आपल्याला हे होऊन जाईल. नंतर जर आपण असं बघितलं, वरुडवरून जर आपण पुढं आलो तर बघा, हा रोड थोडा क्रॉस होतो आहे, म्हणजे भिवगावकडे जातो आहे. देळवा राजा जालना रोडवर जे भिवगा आहे हे या ठिकाणी बघू शकता आपण. भिवगा बुद्रुक म्हणजे हा जो रस्ता दिसतो आहे हा रस्ता जालना देऊळगाव राजा आहे आणि त्याच्या जवळून हा रस्ता क्रॉस होऊन थोडा समोर येतो आहे. समोर येताना जर आपण बघितलं तर हा रस्ता आपल्याला या ठिकाणी पिंपळनेर दिसतं आहे. हे पिंपळनेर जे आहे हे देऊळगाव राजाचं आहे. आणि जर पिंपळनेरच्या समोर जर आपण बघितलं तर बघा, या ठिकाणी गुगळादेवी बघू शकतो आपण. गिरोली इथली म्हणजे गिरोलीच्या परिसरातील सुद्धा यामध्ये जमीन जाणार आहे आणि गुगळादेवी आणि गिरोली ह्या परिसरसुद्धा यामध्ये आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, राजलक्ष्मी इंटरनॅशनल जे स्कूल आहे हे सुद्धा या ठिकाणी आहे. राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल आणि गुगळादेवी म्हणजे या दोन्हींच्या मधामधून हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. या ठिकाणी आपण बघू शकता. जर आपण समोर आलो तर हा जांभोरा परिसरसुद्धा आपल्याला बघायला भेटतो. त्याच पद्धतीने आपण जर समोर आलो तर या ठिकाणी आपल्याला बघू शकता, पळसखेड मलकदेव जे आपल्याला हे दिसतंय हा समृद्धीचा टोल नाका आहे. या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये ते स्पष्टसुद्धा दिसत आहे की हा जो संपूर्ण आहे हा समृद्धीचा टोल नाका आहे. समृद्धीच्या टोल नाक्याहून जर आपण समोर आलो तर हा पळसखेड झालटा आहे, हा देऊळगाव तालुक्यातील आहे. ओके, आता आपण बघितलं, पहिलं समृद्धी आपण क्रॉस केली. समृद्धी क्रॉस केल्याच्या नंतर आपण थोडंसं भिवगावकडे म्हणजे जालना देऊळगाव राजा रोडकडे गेलो आणि त्याच्यानंतर पुन्हा शिंदखेडराजा परिसराकडे आलो. म्हणजे गुगळादेवी हे जरी देऊळगाव राजा तालुक्यात असेल तरी शिंदखेडराजाकडा परिसर आहे. परिसर देऊळगाव राजाचाच आहे. परंतु जर आपण थोडं समोर आलो, समोर आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आसोला जहागीर हे गाव दिसत असेल. आसोला जहागीर या गावातील छत्रपती जे शिवाजी महाराज नगर आहे, हे आपण हे चित्रामध्ये थोडं मी झूम करतो आहे. हे जे नगर आहे या नगराचा परिसरामधून तो जाणार आहे. म्हणजे समृद्धीलगत समृद्धीलगत जे असलेला प्रदेश आहे हा जाणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकता, हे जे आपल्याला चौकोनी दिसतं हे त्या ठिकाणचं शेततळ आहे. या पद्धतीनं आसोला जहागीरचा जो परिसर आहे छत्रपती शिवाजी महाराज नगर म्हणून, त्या परिसरामधून हा मार्ग समोर जातो आहे आणि समृद्धीलगत येतो आहे. आता जर आपण समोर येताना जर बघितलं तर बघा, या परिसरामध्ये आपल्याला समोर येते परत आणि चिंचोली बुरकुल या ठिकाणी आपल्याला गाव बघायला भेटतं. हे गावसुद्धा देऊळगाव राजा तालुक्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी इकडे जर बघितलं तर बामखेड आहे, म्हणजे चिंचोली आणि बामखेड शिवारातून हा रस्ता जो रेल्वे मार्ग आहे हा प्रस्तावित आहे. जर आपण पुढे आल्याच्या नंतर बघितलं तर पिंपळखुटा हे गाव शिंदखेडराजा तालुक्यात येतं आणि जार्स त्या परिसरातून सुद्धा हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. आपण त्याचबरोबर जर समोर आलो तर हा थोडा वळण घेतो मार्ग. वळण गेल्याच्या नंतर बघा, आपण थांबा एक मिनटं, मी तुम्हाला दाखवतो. हा मार्ग या पद्धतीनं असं वळवून घेतो आहे. या ठिकाणी जळगाव वगैरे मी त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा, हे एक पिंपळगाव बुद्रुक आहे, इकडे जळगाव आहे. म्हणजे जळगाव शिवारातली सुद्धा जमीन काही यामध्ये जाण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर निमगाव गुरु आहे. हा निमगाव गुरुचा रस्ता आहे. हा बघू शकता आपण तुम्ही, हे निमगाव गुरु आहे. ग्रामपंचायत कार्यालयसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघताय. आणि ही जर बघत असताना आपल्याला तर ही खडकपूर्णा रिव्हर आहे. खडकपूर्णा नदी म्हणतो आपण त्याला. या खडकपूर्णा रिव्हरवरती आहे. इकडं आपल्याला टाकरखेड वायर प्रदेश शिंदखेडराजासुद्धा बघायला भेटतो. परंतु आपल्याला या ठिकाणी निमगाव गुरु आणि नारायणखेड याच्या पश्चिम भागाकडून हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. इथे आपण आता खडकपूर्णा जो नदी आहे ती नदी आपण या ठिकाणी ओलांडली आहे. आणि समोर जर आपण या ठिकाणी जर आलो तर आपल्याला सरंबा हे गाव पाहायला भेटेल.
आणि सरांबा गावातील सुद्धा परिसरातील शेती यामध्ये जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जर आपण समोर आलो तर आता आपल्याला या ठिकाणी बघू शकता धोत्रानंदई गाव आहे. ते देऊळगाव तालुक्यामध्ये येतं कदाचित, देऊळगाव तालुक्यामध्येच. आणि चिखली याच्या बॉर्डरवरचे काही गावं आहेत इथे. धोत्रानंदई जे गाव आहे हे अगदी गावाजवळून हा जो रेल्वे मार्ग आहे हा प्रस्तावित आहे. जर समोर आपण या पद्धतीनं येत राहिलो तर आपल्याला या धोत्रानंदई जे महादेवाचं मंदिर आहे हे सर्वांना माहिती आहे. त्याच्या बाजूनेच हा रस्ता प्रस्तावित आहे. आणि आता जर आपण असंच समोर जर थोडं आलं तर आपल्याला या ठिकाणी बघा अंधेरा बघायला भेटेल. पण अंधेरा यापासून आणि जो देऊळगाव राजा चिखली रोड आहे यापासून जो मध्यम भाग आपल्याला हा दिसतोय, हा जो भाग दिसतोय हा देऊळगाव राजा ते चिखली रोड आहे. आणि या ठिकाणी जो ह्या बघतोय आपल्याला आता हा अंधेरा आहे. म्हणजे या दोघांच्या मधातून म्हणजे जवळपास तो रस्ता रेल्वे ट्रॅक जाण्याची शक्यता आहे. हे अंधेरा या ठिकाणी आपण बघू शकता. जर त्याच पद्धतीने आपण थोडं समोर जर आलो शेतकरी मित्रांनो, तर आता आपण या ठिकाणी बघा हे आसोला प्रदेश खेरडा आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जो चिखली आणि जो मार्ग आहे देऊळगाव राजा, हा मार्ग जो आहे तो मार्ग आता आपण रेल्वे ट्रॅक क्रॉस केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकता इथं मेरा खुर्द या गावावरती आहे. आणि इकडं भरोसा, म्हणजे भरोसा आणि मेरा या दोन गावाच्या मधामधून हा रेल्वे ट्रॅक प्रस्तावित आहे. समोर आलो तर आपल्याला रामनगर या ठिकाणी बघायला भेटेल. त्याचबरोबर आपण जर समोर आलो तर आपल्याला या ठिकाणी मुरडपूर दिसतंय. आणि या ठिकाणी रेणुकामाताचं मंदिर दिसतंय. तपोवनची देवी ही सुद्धा चिखली तालुक्यातील आहे, खूप प्रसिद्ध आहे. ह्या मुरडपूर आणि जे तपोवनची देवी आहे, तपोवनची देवी या दोन परिसराच्या मध्यभागून हा रेल्वे मार्ग जाण्याची शक्यता आहे. आपण जर त्याच पद्धतीने आपण पूर्ण हा नकाशा बघण्याचे 3D मार्फत बघण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्यामुळे आपण हा व्हिडिओ पूर्ण बघायचा की हा कशा पद्धतीने हा रेल्वे मार्ग जाणार आहे. जर आपल्याला सुद्धा या जो मॅप आहे हा जर पाहायचा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर टाका. मी तुम्हाला तो मॅप तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर सेंड करेल. आपण याच पद्धतीनं जर समोर आलो मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी बघू शकता आता आपण पुष्कळचं समोर आलेलो आहे. आपल्याला या ठिकाणी बोरगाव वासू वगैरे बघायला भेटतील. ओके. नंतर जर पुढे आलो तर आपल्याला बोरगाव काकडे हे गाव आहे. या ठिकाणी बघू शकता बोरगाव काकडेचा परिसरसुद्धा यामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर दही गावच्या अगदी जवळून हा रेल्वे मार्ग जाण्याची शक्यता आहे. आपण जर पुन्हा समोर जर घेतलं मित्रांनो, बघा याच पद्धतीनं आपल्याला समोर यायचं आहे. करतवाडी परिसर आहे. परत याच पद्धतीनं असे छोटे छोटे गावंसुद्धा आता इथे टाकेखेड आहे मित्रांनो. बघा टाकेखेड आणि त्याच्या गावालगत हा जाणारा मार्ग आहे. त्याचबरोबर ऐनखेडसुद्धा आहे. ऐनखेडसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. या पद्धतीनं हा रेल्वे मार्ग जाण्याची शक्यता आहे. बघा आता या ठिकाणी भरपूरसे असे गावं आपल्याला आंबडापूरसुद्धा आहे. आंबडापूर हे चिखली तालुक्यातील गाव आहे. बघा या ठिकाणी आंबडापूरचं आपल्याला गाव दिसतं आहे. खूप मोठं असं गाव आहे आणि त्याला या रेल्वे मार्गाचा फायदा होण्याची शक्यता आहे. खूप जवळून आंबडापूरच्या ते जवळ जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण जर समोर आलो बघा या पद्धतीनं जर आपण समोर आलो तर अजूनही आपल्याला काही गावं बघायला भेटतील. उदयनगरचं पोलीस स्टेशन म्हणजे इथे उदयनगर बघू शकता आपल्याला. आणि या ठिकाणी सुद्धा गावाचं नाव हे किन्नी सासवद. ते किन्नी सासवद जे गाव आहे आणि इकडे उदयनगर या दोन गावांच्या मधामधून हा रेल्वे मार्ग जाण्याची शक्यता आहे. आता समोर जर आपण आलो तर वैराखेड नावाचं गावसुद्धा आहे. आणि आपल्याला हे जे सह्याद्री कृषी पर्यटक आहे हे सुद्धा खूप प्रसिद्ध आहे बुलढाणा जिल्ह्यातील. आपण त्या ठिकाणी जाऊ शकता, बघू शकता. इकडे निमखेड आपल्याला पाहायला भेटेल. हे सगळे गावं चिखली तालुक्यातले. गणेशपूर, काही गावं आता आपल्याला खाली लागेल. तर पाळा गाव आपल्याला बघायला भेटेल. त्याचबरोबर आपण जर खाली गेलो अजून जर आपण खामगावकडे चालत राहिलो तर आपल्याला या ठिकाणी नायदेवी हे गाव दिसेल. बघा आपण थोडं झूम करून पाहण्याचा प्रयत्न करू. आता किन्नी महादेवसुद्धा हे गाव आहे. किन्नी महादेवचा गावाचा परिसरसुद्धा यामध्ये येण्याची शक्यता आहे. बघा उल्खा तेलीसुद्धा जलखा तेलीसुद्धा गाव आहे. त्या गावाचा परिसर आणि आजूबाजूच्या परिसरातील जमीन या रेल्वेच्या मार्गामध्ये जाण्याची शक्यता आहे. आता आपण जर समोर आलो बघा
व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे मित्रांनो, परंतु जो मॅप आहे तो ट्रॅक व्हायला थोडा वेळ लागतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागतो आहे. आता टेंभुर्णी आहे आणि हे 2 रस्ते आहेत, ते जमुना वगैरे तिथून आपण हा पार केलेला आहे. ह्याच पद्धतीनं जर आपण बघितलं तर बघा, थोडं शेकोटी नावाचं गाव लागेल, वर्दळी गावाचं नाव लागेल. नंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर बघा, हे छोटे जाईपूर लोंढे, म्हणजे जयपूर लोंढे येते, पण ते मराठीमध्ये जायपूर झाले. जयपूर लोंढे या ठिकाणी आपल्याला बघायला आता जवळपास हा घाटाखालचा परिसर असू शकतो. बघा, हे गाव माझ्यासाठी परिचित नाही आहे, त्यामुळे मी निश्चित नाही सांगू शकत की हे गाव कोणत्या तालुक्यामध्ये येईल. ओके. या ठिकाणी जर आपण परिचित असाल, गुणवंत बाबा मंदिर, बहुरजिरा या ठिकाणीसुद्धा त्याच्या जवळून जाण्याची शक्यता आहे. आता बघा, या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की जर आपल्याला हा मॅप आहे व्हॉट्सअप पाहिजे असेल तर आपल्याला हा जो व्हॉट्सअप मॅप पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नंबर टाकायचा, मी तुम्हाला तो व्हॉट्सअप मॅप हे करेल. आणि माझं सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे किंवा सूचना त्याला म्हणता येईल की हा जो मॅप आहे हा फक्त सर्वेक्षणातून आलेला आहे. हा फक्त होऊ शकतो हा अंदाज आहे किंवा हाच मार्ग फिक्स आहे असं काही नाही आहे. फक्त हा मार्ग आपल्या माहितीसाठी मी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. हा मार्ग फिक्स नाही आहे, याच्यामध्ये शासनाच्या नियमानुसार बदल होऊ शकतात आणि मार्ग वळवल्याही जाऊ शकतो. परंतु जवळपास 16 स्टेशन हे या मार्गावरती होणार आहेत. 16 स्टेशन या मार्गावरती जवळपास होणार आहेत आणि हा 162 किलोमीटरचा मार्ग या पद्धतीनं जाण्याची शक्यता आहे. हा मार्ग फिक्स नाही आहे, मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो आहे, हा मार्ग फिक्स नाही आहे. हा फक्त एक सर्वे आहे, या मार्गाने जाऊ शकतो आणि नंतर जर आपण बघितलं तर हा मार्ग होऊ शकतो किंवा पर्यायी मार्ग म्हणून दुसऱ्या मार्गाचा सुद्धा विचार होऊ शकतो. परंतु जर आपण विचार केला तर हा मार्ग, या मार्गाने जवळपास 16 स्टेशन आणि 162 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि या पद्धतीनं तो मार्ग जाऊ शकतो. ही सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे जे आता जर आपल्या मनामध्ये जे प्रश्न होते की मार्ग कोणत्या मार्गाने जाणार याचा एक सर्वे पाहिजे होता, आपल्याला बघायला भेटायला पाहिजे होता, तर या पद्धतीने एक जाण्याची शक्यता आहे. हा फक्त आपल्या माहितीसाठी आहे, त्यामुळे हा मार्ग गृहीत धरून चालायचं नाही की हा मार्ग फिक्स आहे, यामध्ये बदल होऊ शकतात. तर मित्रांनो, अशाच आपल्याला या मार्गासंदर्भात असो, शेती संदर्भात असो किंवा शासकीय योजनासंदर्भात असो, आपल्याला नवीन नवीन माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.